ऑन कॅमेरा एकमेकींचा तिरस्कार करताना दिसाल, कारण का तू रायवल आहेस लक्ष्मीची, राईट? आणि तिच्या आजीची रायवल म्हणजे हिची रायवल. सो बघूया आता काय केमिस्ट्री आहे. तुम्हाला काहीच कल्पना नाही ना की काय ट्रॅक असणार आहे. मी जस्ट तुक्का आम्ही दोघी आता की ओ अच्छा असं मी हिला पण असं हसत हसत उद्या माझा बर्थडे आहे असं सांगितलं. आणि मी आईला सांगितलं की त्या नवीन ताईला पण मी सांगितलं. ती म्हणजे तू वेडी आहेस का गं जरा, ती आज आली आहे. बऱ्याच दिवसांनी लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि बऱ्याच दिवसांनी आली म्हटल्यावर जरा सरप्राईज तर पाहिजेच ना. म्हणजे ही फ्रेम बघा, म्हणजे इतकी सुंदर दोघी दिसत आहेत. एक तर शुभवीची एंट्री झालेली आपण सगळ्यांनी पाहिली आहे. मृण्मयीचं जरा सरप्राईज पॅकेज आहे, पण हे कॉम्बिनेशन मला आवडलं आहे. हे शूज आणि थँक्यू हे मालिकेत बघायला मिळणार नाही, आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह होतं. येस. शुभवी, बिलेटेड हॅपी बर्थडे. कालच तुझा बर्थडे झाला आणि बर्थडे 20 वर्ष पूर्ण झाली तुला आणि तू स्वतःच्या कमाईची गाडी घेतलीस. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. कशी फिलिंग आहे गं ही? खूप वेगळीच फिलिंग आहे, कारण सगळेच इतके खुश झाले आहेत आणि आज्या आई बाबा एवढे सारखे की किती छान वाटतंय आम्हाला, किती छान वाटतंय. सो ते ऐकून मलाही जास्त छान वाटतंय. सो येस. कॅप्शनने लिहिलं होतंस की आपण स्वप्न बघतो की घेऊ, पण ते खूप कधी कधी आपल्याला वाटतं की यार ये तो नाही हो पाएगा. पण जेव्हा ते अचीव करतो आपण आणि अप्रिसिएशन तर मिळतंच, पण मेहनतही त्यामागे आपण खूप घेतलेली असते. पहिली राईड कोणाला देणार आहेस? आई बाबा ऑफकोर्स, आणि ब्रुनो, त्याला कसं विसरू मी. आई हो, तो मेन होता ॲक्च्युली. गाडी आणि काही काही जणांचं रिॲक्शन होतं की अय्या ब्रुनो किती गोड दिसतो. माझं मी गाडी घेतली आहे आणि तो म्हटलं बरं ठीक आहे चालेल. सो आई बाबा आणि ब्रुनोला देईन मी पहिली राईड. हिला पहिल्यांदा भेटतेस या सेटवर की आधी तुमची ओळख होती? काय मला सांग. नाही, आम्ही इथे पहिल्यांदाच भेटतोय. असं बिलकुलही वाटलं नाही मला. मी त्या आल्यावर म्हटलं ये हेच इम्पॉर्टंट आहे. पण काय सांगशील, किती दिवस झालेत तुम्हाला गॉसिप करून मेकअप? दिवस फक्त 2 दिवस. आणि परवाचा दिवस हे ॲक्च्युली तसा काउंट नाही करता येणार, कारण तू दुपारी 2 वाजता आलीस आणि आय थिंक सो तू गेली पण होतीस ना रात्री लवकर. ती गेली आणि मी रूममध्ये नव्हतेच. बट सो तसं बघायला तर कालचा दिवस आम्ही जरा खूप स्पेंड केला. तोही हाफच का काल. एक्झॅक्टली. सो एकच दिवस कन्सिडर करूया आपण. आईस ब्रेकर. पण मला सांग मृण्मयी, तू सुद्धा खूप कमी वयापासून सुरुवात केली होतीस इंडस्ट्रीमध्ये ॲज अ परफॉर्मर, डान्सर आणि मग ॲक्टर. मला सांग की जेव्हा आपले को-स्टार तिच्यामध्ये आपण स्वतःला बघतो, सो मला सांग काय फिलिंग असते आणि इतकी छान वाईब, त्याहून तुझं कॅरेक्टरही मला सांग. ओके. सो कॅरेक्टरचं नाव इशिता आणि फार काही मी आत्ता इशिताबद्दल बोलू शकत नाही. फक्त मी इतकंच सांगेन की इशिता आणि लक्ष्मी या बिझनेस रायव्हल्स आहेत, पण चांगल्या मैत्रिणीसुद्धा आहेत. आणि बाकी काय ट्विस्ट येतो, काय घडतं, तर ते सगळं नंतर हळूहळू तुम्हाला मालिकेमध्ये कळत जाईल. आणि कोस्टारबद्दल जे तू विचारलंस, मला असं वाटतं की आपण काम करतो म्हणजे ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं, पण मला असं वाटतं ती जी मजा येते ना ती कोस्टार्समुळे येते आणि त्या टीममुळे येते. आणि मला तर इतकी चांगली कंपनी मिळालेली आहे की आय एम सो हॅपी. आणि तू म्हटलीस तसं की आम्हाला काहीच वेळ लागला नाही ओपन अप व्हायला. सो आय एम व्हेरी ग्लॅड. आणि मी ऑन सेट जितकी एन्जॉय करते तिथे मी ऑफ स्क्रीनसुद्धा तितकंच एन्जॉय करते. तुला माहिती आहे, मी ओव्हर एक्झॅजरेट नाही करत आहे, पण कमेंट्समध्ये लोकांना गेस करतात की पुढचा ट्रॅक काय असेल. तर त्याच्यामध्ये असंही आलं होतं की जयंतच्या लाईफमध्ये आता कोणतरी येणार, तर असं वाटतंय की काय? ओके. मी कमेंट वाचली होती तशी. ओके. मला काही आयडिया नाही. आयडिया नाही आहे. येस. हां. सो आय हॅव नो आयडिया अबाउट इट. शुभवी, नेहमी आपण ना स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असताना असं वाटतं की यार बड्डेला कोण काम करणार, बड्डेला कोण लेक्चर अटेंड करणार. पण जेव्हा सेटवर तुझा काल बड्डे सेलिब्रेट झाला, मला सांग काय फिलिंग होती? हा सगळ्यांनी, आणि आय गेस हर्षदाताई पण होती तेव्हा. आय थिंक सो सगळे होते. अक्षयाताई नव्हती फक्त, आणि मी तिला खूप मिस केलं. माझ्या आईला मी खूप मिस केलं. बट बाकी सगळे होते आणि मला एवढं आवडलं बिकॉज
आय थिंक सो मला एकच आठवडा झाला आहे, 6-7 दिवसच झालेत आणि ते ऑल मेड मी फील सो स्पेशल. इतकं छान होतं. म्हणजे लास्ट इयर आय रिमेंबर, लास्ट इयर पण मी अशोक मामाच्या सेटवर आय वॉज वर्किंग आणि मी मॅनिफेस्ट केलं होतं की नेक्स्ट इयर पण आय वॉन्ट टू वर्क ऑन माय बर्थडे आणि झालं ते. आय वॉज वर्किंग ऑन माय बर्थडे. सो मला खूप स्पेशल वाटलं. म्हणजे ऑफकोर्स लाईक लास्ट इयर माझी एक्झाम्स पण चालू होते आणि मला इतका राग आला होता की माझ्याच बर्थडेच्या दिवशी एक्झाम का ठेवली आहे. सो कदाचित फक्त कॉलेज असतं मी गेलेही नसते. बट काल मी एवढी एक्सायटेड होते, शूटला यायचं आहे, मजा करायची आहे. सो आय वॉज व्हेरी हॅपी की आणि अनुष तर असा बिहेव करते की त्याचाच बर्थडे आहे, इतका एनर्जेटिक. हो खूप जास्त की बर्थडे आहे वगैरे असं सगळेच. इनफॅक्ट हिलाही 15 मिनिटात कळलं होतं की माझा बर्थडे आहे, परवा तिच्या फर्स्ट डेलाच. आणि मी घरी जाऊन आईबाबांना सांगितलं होतं. सो आईने मला विचारलं की बर्थडे आहे माहिती आहे का. सो माय बर्थडे इज लाईक अन अनाउन्समेंट. ती जगाला कळलंच पाहिजे की उद्या माझा बर्थडे आहे. सो मी हिला पण असं हसत हसत उद्या माझा बर्थडे आहे असं सांगितलं. आणि मी आईला सांगितलं की त्या नवीन ताईला पण मी सांगितलं. ती म्हणजे तू वेडी आहेस का गं जरा, ती आज आली आहे. म्हटलं अगं ठीक आहे. आणि तिलाही कळलेला होता की माझा बर्थडे आहे. सो खूप मज्जा आली मला काल. आणि आपण बोलत असतो मध्यंतरी, आपलं चॅटिंग वगैरे सुरू असते, पण हे कॅरेक्टर खूप सरप्राईज होतं आमच्यासाठी की डिरेक्टली प्रोमोज बाहेर आला आहे. तू आधी काही सांगितलं नाही आहेस. मला सांग हे कसं घडून आलं आणि तू मध्ये वर्कशॉप्सही करत होतीस. हे किती पटकन घडलं आहे सगळं आणि किती ग्रेटफुल आहे. अशोक मामानंतर मी एक छान कॅरेक्टरची वाट बघत होते. बिकॉज मला जरा काहीतरी छान वेगळं एक्सप्लोअर करायचं होतं अजून. सो मी कुठलंही घाईत डिसिजन न घेता स्वतःला वेळ देऊन स्वतःवर काम करून काम करायचं ठरवलं होतं. आणि एक दिवस फोन आला मला इकडनं आणि माझं असं झालं, लक्ष्मी निवाससारखा ऑलरेडी शो जो इतकी वर्ष चालला आहे, लोकांना खूप आवडतो, सो वाय नॉट. सो मी काही विचार न करता मी ऑडिशन दिली आणि ते समहाव सगळं अलाइंड होतं असं म्हणूया मे बी. आणि ते झालं आणि खूप छान वाटतं आहे मला ॲक्च्युली. आणि मी हे कोणालाच सांगितलं नव्हतं. सो आय वॉज जस्ट वेटिंग की प्रोमो कधी येईल आणि प्रोमो थ्रूच सगळ्यांना कळू दे. आणि ते तसंच झालं. सो खूप छान वाटतं आहे. म्हणून मी अशा एका मालिकेचा भाग जेव्हा पण होतो की ऑलरेडी इतका फॅन बेस आहे त्या मालिकेचा, डे 1ला आपण जेव्हा सुरुवात केली तो दिवस आठवतो की यार कुठून सुरुवात केली आणि आता किती छान आपल्या लाईफमध्ये सगळं छान. हो, म्हणजे हा तर थॉट येतोच, पण त्याचबरोबर छानही वाटतं कारण की आपल्याला आपला ग्राफ दिसत असतो. आपल्याला कळत असतं की आपण इथून थोडंसं इथे गेलो आहे, आपल्याला अजून इथे जायचं आहे. सो ही फिलिंग तर खूप छान आहे. आणि मला असं वाटतं इम्प्रूव्हमेंटसाठी, ग्रोथसाठी कायम स्पेस असतेच. त्यामुळे मागे वळून बघताना खूप छान वाटतं आणि अजून आपल्याला पुढे पण खूप छान छान करायचं आहे ह्याचंही भान असतं. सो अमेझिंग. लाखात एक आमचा दादा, नंतर परत झीची आता ही नेक्स्ट हीच आहे ना. हो हो हो. मग लाखात एक आमचा दादानंतर मला असं वाटतं 8 का 9 महिन्यांनी परत झीवरतीच. तुम्ही 2 दिवस झाले तुमच्या फ्रेंडशिपला. मला सांगा एकमेकांमधली काय क्वालिटी आवडली आहे. म्हणजे फर्स्ट मीटमध्ये आपण जज करतो एकमेकांना, कधी कधी मिसकन्सेप्शनही असतं, कधी कधी आपण करेक्ट जज केली असते वाईब. एकमेकींना काय जज केलं आहे फर्स्ट? वाईब मॅच झाली. मला असं वाटतं कुठेही एफर्ट्स नाही लागले की अरे बापरे आता बोलायचं किंवा असं काहीच घडलं नाही. ते खूप इझिली आम्ही बोलायला लागलो आणि छान झालं. आणि ती इतकी काय म्हणतो ती इतकी पॉझिटिव्ह आहे ना, ती खूप हसरी आहे. आणि मला ही क्वालिटी लोकांमधली खूप आवडते आणि त्याच लोकांसोबत माझं पटकन जुळतं. सो मला असं वाटतं की ते खूप म्हणजे ते झालं. इट वॉज व्हेरी इझी. असं एफर्ट्स नाही लागले त्यासाठी. ती खूप वॉर्म आहे. म्हणजे ती जेव्हा आली तेव्हा ॲक्च्युली या रूममध्ये खूप केऑस होता, बट शी मेड इट अ पॉईंट की ती माझ्याशी येऊन पण बोलेल. सो मला ते खूप आवडलं. आणि नंतर असं आम्हाला कळलं की आम्ही दोघीही खूप बोलतो. सो आय केड यू नॉट, मी आता 11 वाजता आली आणि आम्ही आय डोंट थिंक सो आपण एकही सेकंद थांबलोय बोलायचं. आम्ही कंटिन्युअस बोलतोय. म्हणजे मेकअप दादांची पण गप्पा मारतोय आम्ही, आमचं हसतोय. सो मला ती क्वालिटी खूप आवडते. आणि मला जर माझ्यासारखंच कोणी बोलायला आवडताना असेल तर मग तर काय बेस्टच आहे माझ्यासाठी. काय कोण लावतं हे गाणी वगैरे? येत वाटते. मगाशी ते ओरडत होते सगळे खूप आणि आम्ही 3दा डचकलो. नंतर आमचं असं झालं ठीक आहे आता आपणही ओरडायचं. आणि आता गाणी लागली आहेत त्यामुळे जरा छान वाईब आहे आज. ही जी ऑफ कॅमेरा वाईब तुमची मॅच झाली आहे, ऑन कॅमेरा एकमेकींचा तिरस्कार करताना दिसाल, कारण का तू रायवल आहेस लक्ष्मीची, राईट? आणि तिच्या आजीची रायवल म्हणजे हिची रायवल. सो बघूया आता काय केमिस्ट्री आहे. तुम्हाला काहीच कल्पना नाही आहे ना की काय ट्रॅक असणार आहे? मी जस्ट तुक्का.
आम्ही दोघी आता की ओ अच्छा असं पहिल्यांदा ऐकलं आम्ही कारण खरंच असं काही अजून तरी माहिती नाही आम्हाला की किती काय बॉन्डिंग होणार आहे. ऑफकोर्स ती आत्ता लग्नाच्या ह्याला आली आणि मी त्या लग्नात लपून आहे, त्यामुळे मी तिला फक्त लांबनं बघितलं की ही कोण आहे, बट असं काहीच माहिती नाही की अच्छा मी आता तुला बघतेच वगैरे, असं काही झोन अजून सांगितला तरी नाही आहे आम्हाला. येस, स्क्रिप्ट वगैरे काहीच मिळाली नाही आहे, सो प्लीज असं काही हे करू नका. करेक्ट ठरतंय का? सो थँक्यू सो मच गाईज. आता मे बी 2दा येऊन गेले तुमच्या सीनसाठी, बोलवायला आले असतील, पण ऑल द व्हेरी बेस्ट. खूप मजा येणार आहे. ऑलरेडी या मालिकेने लीप घेतल्यानंतर ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. सो काय अपील कराल प्रेक्षकांना, कारण का तुझी दुसरी मालिका आणि मृण्मयी हे एक तडकतं बडकतं कॅरेक्टर, त्यासाठी काय? मला असं वाटतं लक्ष्मी निवासचा फॅन बेसच इतका आहे की खरं तर काही वेगळं अपील करण्याची गरजच नाही आहे, पण तरीही आय एम व्हेरी ग्लॅड आणि सो ग्रेटफुल की मला ही मालिका मिळाली आणि हा रोल मिळाला थँक्स टू झी. आणि माझी खात्री आहे की लक्ष्मी निवास नक्की बघत आलेलेच आहेत लोक आणि इथून पुढे सुद्धा बघतील आणि खूप यातनं जे काही निघेल ते खूप छान होईल. ॲशी सेड की लक्ष्मी निवासचा ऑलरेडी एक फॅन बेस आहे, बट मलाही तेच सांगायचं आहे की तुम्ही जसं संयमीवर प्रेम केलं तसं आनंदीवरही करा आणि तुम्ही करताच आहात हे मला दिसतंय. सो येस, थँक्यू सो मच. झीला मी थँक्यू म्हणीन, फुल लक्ष्मी निवासच्या टीमला थँक्यू म्हणीन की तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली मला. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर इट. पण मला एक प्रश्न आहे की हे ऑडिशन दिलंस तू, तेव्हा आईबाबांना माहिती होतं की सरप्राईज होतं त्यांच्यासाठी? नाही माहिती होतं, बाबांनी शूट केली ऑडिशन, त्यामुळे दोघंही उभे होते समोर माझी ऑडिशन बघताना, सो ते दोघंही होते बरोबर. येस, झीचा पार्ट आता बाबा आणि तू. सो येस, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट अपकमिंग.